हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि आता वाजले संध्याकाळचं 4 वाजलेलं आहे आणि 4 वाजता ब्लॉगनं स्टार्ट केले. म्हणजे इकडं चाललं आहे स्वयंपाक. आज लवकरच स्वयंपाकला घातलेला आहे का म्हणजे काय आज खास आहे म्हणजे विशेष आहे. इकडं बघा पुरणपोळी करणार आहे. कुकरमध्ये घातले डाळ. आज काय पुरणपोळी म्हणजे चला तुम्हाला सांगतो. इकडे बघा सकाळी छान देवपूजा झालेला आहे आणि तिथं दिसतंय मूर्ती. स्वामी समर्थाची मूर्ती आहे. मिस्टर गेले होते अक्कलकोटला. मग त्यांनी येताना स्वामींची मूर्ती आणलेलं आहे. त्याची मूर्ती सकाळी अभिषेक घालून पूजा केलेला आहे. नैवेद्यासाठी आज पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं म्हणून तेच करायला लागलो आहे. आणि इकडं बघा सकाळी छान पूजा केलेलं आहे आणि सकाळी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे, तोही व्हिडिओ बघा. हे बघा मस्त छान मूर्ती आणलेला आहे आणि सकाळी अभिषेक त्यानं घालून पूजा केलेला आहे. आणि इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे. आज आहे पुरणपोळीचं बेत. बघा कुकरमध्ये डाळ घातलेला आहे. वेळ झालेला आहे म्हणजे 4 वाजले. सकाळीच करायचं होतं म्हटलं सकाळी आता सगळी गेल्यात बाहेर म्हणजे भाजीला त्यांनी गेलेलं आहे. मग करून शिळं कशाला ठेवायचं, संध्याकाळीच करायचं म्हणून आता करायला लागलं आहे. इकडं पहिला कुकरमध्ये घातलेला आहे. डाळ चुलीवर ठेवलेलं नाही आहे, लवकर शिजते कुकरमध्ये म्हणून कुकरला लावलेला आहे. चला आता तयारी करून घेतो. आता वाजले 4. आता 1 किलो डाळ घातलेला आहे. गॅसवर इकडे डाळ ठेवलेला आहे आणि इकडे पीठ मळून घेतो. पहिलं पीठ मळून ठेवलं की पीठ भिजल्यानंतर पोळ्या चांगल्या होतात. आणि इकडे बघा पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद टाकतो आणि पीठ मळून घेतो. इकडं पीठ मळून झालेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. पीठ पहिलं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता जरा भिजू देते. पाणी लावून पातेल्यामध्ये घालून ठेवतो. आता परातमध्ये आहे. डाळ पण शिजलेलं आहे. डाळ इकडे चाळणमध्ये काढून जरा गार पाणी घालून ठेवतो. मग नंतर चुलीवर गूळ घालून पुरण शिजवायला पाहिजे. मग नंतर बारीक करायचं. इकडं चूल पेटवलेलं आहे. चूल पेटवून मग ते डाळ टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि ते हे त्याच्यामध्ये बारीक करून घेतलं पहिलं. मग नंतर गूळ टाकलेला आहे. मग चुलीवर चांगलं शिजवायचं. चुलीवर डाळ टाकलं तर लवकर शिजत नव्हतं म्हणून म्हटलं कुकरलाच लावलं म्हणून लवकर शिजलं. आता इकडे चुलीवर बघा डाळ आणि गूळ मिक्स करून छान पुरण आता शिजवून घेतो. मग नंतर चाळणीमध्ये बारीक करून घेतो. इकडं पुरण शिजलेलं आहे. आता उतरून ठेवतो खाली. मग चाळणीमध्ये बारीक करून घेतो. इकडं बघा पुरण तयार झालेलं आहे आणि गरम असतानाच हे चाळणीमध्ये बारीक होतं आणि पाट्यावर केलं नाही आहे. पाट्यावर वेळ होतं त्यामुळे म्हटलं चाळणीमध्ये थोडं मी केलं. मग नंतर स्वातू आणि सम्राट दोघे मिळून थोडं केलं. मग अर्धं करून मी थोडंच राहिलं होतं सोडून पोळ्या लाटायला आलो. मग ते दोघं मिळून बारीक करून दिलं राहिलेलं. बघा पोरांचं चाललेलं आहे. मला मदत करायला लागल्यात, पुरण वाटायला लागल्यात. पुन्हा केवढं झालंय बघू.
चाळून उचला. हे बघा भरलंय पातेलं झालेलं आहे. आता थोडं राहिलंय. आणि इकडे मी चुलीवर आता पोळी लाटायला बसणार आहे. इकडे आता वाजलं 8 वाजलेलं आहे. आता 8 वाजले. पीठ मळून ठेवलं आणि परत पीठ मळलं, कारण ते घट्ट मळून ठेवलेलं होतं, भिजलेलं होतं. चांगलं पीठ मळून घेतलं आणि पुरण सगळं वाटून घेतलं. मी थोडं आणि पोरांनी थोडं केलं. पोरं थोडं करत होती, मग मी केलं एळूची आमटी. इकडं गॅसवर फोडणी दिलं आणि चुलीवर ठेवलेलं आहे. चुलीवर आता चांगलं शिजवून खाली उतरून ठेवायचं, मग पोळ्या लाटायचं म्हटलं. आता त्यावर सगळं तयारी होईपर्यंत झालं 8. आता इकडं ह्यामध्ये करायचं आहे आंब्याचा रस, आमरस करायचा आहे. हे पातेलं पुरण म्हणजे शिजून घेतलेलं होतं, मग ते धुवून आणलं सृष्टीनं. आणि इकडं आता सगळं आवरायला लागलं. पसारा खूप झालेलं होतं, ते सगळं आवरत होती. आणि मी इकडं पोळ्या लाटायला बसलेलं होतं. हे बघा आता थोडं झालेलं आहे, अजून अर्धा तर झालेलं आहे, अजून अर्धा आहे. पोळ्या झालं किती 10 10:30 वाजलं पोळ्या व्हायला. तवर सगळे आलेत. मग सगळे अजून येणार होते, तवर पोरांना जेवायला वाढलं. सगळे तिने पोरं जेवण हे झालेत. मग नंतर सगळ्यांनी आल्यावर आम्ही जेवलो. 4ला म्हणजे स्वयंपाकला घातलं. पोळ्या जेवढं झालंय अजून एवढं करायचं आहे. इकडे बनवलंय कटाची आमटी बनवलेलं आहे आणि पोळ्या. आणि इकडे बनवले आमरस, आमरस बनवलेला आहे. थोडं बनवायचं आहे. इकडं देवाला पण नैवेद्य दाखवलेला आहे. आरती करून आलो, मग बाई परत पोळ्या करायला बसलेला आहे. इकडं देवाला नैवेद्य पण दाखवलं, आरती करून मग परत पोळ्या करायला बसलो. कारण कसं आहे, मी जास्त व्हिडिओ काय शूट केलेलंच नाही, कारण वेळ झालं होतं. त्यामुळे पटपट आवरायला पाहिजे होतं मला. त्यामुळे मी जमेल तेवढाच व्हिडिओ केलेला आहे. इकडं बघा मस्त छान आरती पण झाली, पूजा सगळं सकाळी मस्त पूजा पण केलं होतं. आणि इकडं पोरं सगळं आवरलं. थोडंफार राहिलेलं होतं अजून. म्हटलं पोरासनी तुम्ही जेवून घ्या. आता वाजले 9:30 वाजलेलं होतं, 9-10 वाजलेलं होतं. पोरांसाठी म्हटलं तुम्ही जेवून घ्या. मग सगळे इकडं पोरं जेवायला बसलेलं आहे. स्वाती आणि सृष्टी आणि आशिष आणि सम्राट आणि लक्ष्मी आणि आकाश आहे तिकडं गावाकडं. आता शाळा सुरू झाल्यावर येणार त्यांनी. इकडं मी पोळ्या करत करत तसंच त्यांना वाढून, म्हणजे स्वाती वाढून देत होती सगळ्यांना, मी पोळ्या करून देत होते. चला, आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. प्लीज चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. आणि पोळ्या कसं झालेलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.